आपल्याला जोपर्यंत कोणी दोषी असेल आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही. सुरेश दसने जे आरोप केलेले आहेत त्यावेळी मी विधानसभेत हजर होतो आणि काल धनंजय मुंडेंनी त्याचं उत्तर दिलं की बा जो आरोपी असेल त्याला तुम्ही फाशी द्या, काय असेल ती शिक्षा करा. त्यांनी पूर्णपणे सांगितलं. ते माझे मित्र होते, त्यांनी मान्य केलेलं आहे, परंतु ते जर असतील त्यात तर त्याला शिक्षा द्या अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे एक असं व्यक्तिमत्व असतं, ही अशी एक ताकद असते की त्यांच्याकडे म्हणजे ठीक आहे ते कामं वाटून देणारे आहेत, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवरवाले आहेत, पण संविधान असं सांगते की त्या राज्याचे सगळे निर्णय हे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे असतात. तर मुख्यमंत्री देवेंद्रजी हे समर्थ आहेत, ते त्यातला योग्य निर्णय करतील. त्यांच्याकडे डावा उजवा कधी नसतो. कधी त्यांनी आपला माणूस त्याला पद द्या, आपला नाही त्याला दूर करा, असं कधी केलं नाही. त्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर ते कारवाई करतील.